जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी उद्या इंदापूर शहरामध्ये आगमन करणार आहे आणि याच आगमनार्थ सर्व तयारी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे। या सर्व पालखी तळाची पाहणी आज स्वतः नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांनी केलेली आहे। त्यांच्या सोबतच इंदापूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी असलेले ढगे सर यांनी देखील या सर्व पालखी तळाची पाहणी केलेली आहे। आज स्वतः आपल्या सोबत इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शेठ शहा आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने यावर्षी पालखीची त्यांनी तयारी केलेली आहे। परंपरेनुसार या इंदापूर शहरामध्ये जी पालखी येते त्याचं पूर्णपणे राहण्याचं आणि रिंगणाचं नियोजन, स्वच्छतेचं नियोजन असेल, पाण्याची सोय असेल, या सगळ्यांचं नियोजन आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून आज पूर्ण केलेलं आहे आणि या सुविधेमध्ये कुठलीही उणीव राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी सगळे मिळून घेऊ। खरं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणतात, त्याच पद्धतीने इंदापूरचा हा जो रिंगण सोहळा आहे तो पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लाखो वारकरी भाविक या ठिकाणी या मैदानावरती येत असतात। आणि यावर्षी प्रथमच आपण जर पाहिलं तर आपण नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी कार्यभार हाती घेतल्यानंतर हा पहिला पालखी सोहळा आहे आणि आपण कृषी मंत्री स्टेडियम ही एक नवीन संकल्पना राबवलेली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील भाविकांना त्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेता यावा। यासाठी ही नवीन संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि त्या मागचं कारण हे आम्हाला थोडस समजून सांगावं। नाही, परवा मागच्या आठवड्यामध्ये ऋषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सगळ्या आढावा बैठकीमधून तर इथं व्हिजिट केली होती। त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यातून असं होतं की महिला आणि ज्येष्ठ नागरिक जे येतात त्यांची गैरसोय होती, बऱ्यापैकी गर्दीमध्ये ढकलाढकली होते, हे होते, त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी पर्याय व्यवस्था आपण केली पाहिजे। त्या संकल्पनेतनं ही स्टेडियम करण्याची संकल्पना झालेली आहे आणि ती मूर्त स्वरूपात आलेली आहे। ह्या वर्षी आपण ट्रायल स्वरूपामध्ये थोडी केलेली आहे, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली सुविधा आणि याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण 100% करू। म्हणजे हे केवळ महिलांसाठी आपण बनवलेलं आहे? आता दोन्ही आहे, पण म्हणजे 400-500 महिला आणि 400-500 पुरुष यांच्यासाठी ही आता बनवलेली आहे। पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये वाढ करून चांगल्यापैकी मोठं स्टेडियम आपण 100% करूया। उद्या सकाळ सकाळी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन इंदापूर शहरामध्ये होणार आहे। प्रथमतः आपण नगराध्यक्ष म्हणून त्या पालखीचं स्वागत करणार आहेत, काय भावना आहेत? नाही हो का, ही तर एकतर माझ्या स्वतःच वारकरी कुटुंबाचा वारसा आहे, पहिल्यापासून या पालखीमध्ये आमच्या सगळ्यांचं योगदान आहे आणि या इंदापूर शहरामध्ये येत असताना आज एक प्रथम नागरिक म्हणून स्वागत करताना नक्कीच माझं एक भावनिक नातं त्या पालखीशी तर आहेच आहे, परंतु एक या गावाचा प्रथम नागरिक म्हणून मी स्वागत करताना मला आनंदच होणार। तर आपल्याला आनंद होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। सीओ सर देखील आपल्या सोबत आहेत, सर काय सांगाल? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा उद्या आपल्या इंदापूर नगरीमध्ये आगमन होत आहे। इंदापूर नगर परिषदेच्या वतीने आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्या सर्वांच्या समन्वयाने आणि विशेषतः नगर परिषदेच्या हद्दीमध्ये हा आनंद सोहळा साजरा होत आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे। या ठिकाणी आपण जिथे आपण आता उभे आहोत तिथे रयत शाळेचं मैदान आहे आणि या ठिकाणी गोल रिंगण सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात आनंदात पार पाडला जातो। या सोहळ्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। पालखी तळाच्या ठिकाणी ITI कॉलेजच्या ठिकाणी पालखी तळ आहे, तेथील सगळ्या सुविधा जसं पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल किंवा किरकोळ दुरुस्त्या असतील किंवा ज्या काही भाविकांना कुठलीही कमतरता भासणार नाही अशा स्वरूपाच्या संपूर्ण सुविधा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि ती तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आहे। संपूर्ण शहरातील आणि तालुक्यातील किंबहुना सर्व राज्यातून अनेक भाविक भक्त या इंदापूर नगरीमध्ये येतात। सर्वांना मी त्यांच्या स्वागतासाठी ही इंदापूर नगरी सज्ज आहे। शेवटी या सर्व वारकऱ्यांची सेवाच हीच खरी विठ्ठलाची सेवा मानून आमचं सर्व प्रशासन या रिंगण सोहळा आणि पालखी तळाच्या सगळ्या व्यवस्थेसाठी तत्पर आहे। खरं तर पहिल्या दिवसापासून आपण असाल किंवा नगराध्यक्ष असतील यांनी दोघांनी एकत्र मिळून या सर्व पालखी थळाचं असेल किंवा विसाव्याच्या ठिकाणची सोयी सुविधा असतील, हे आपण आपलं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त जुळलेलं आहे असं इंदापूर शहरात चर्चा आहे, काय सांगाल त्यामध्ये? निश्चितच सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय अध्यक्ष साहेब भरत शेठजी शहा साहेब आणि माननीय कृषी मंत्री साहेब
त्या दिवशी त्यांनी पाहणी दौरा केला आणि तालुक्यातील किंवा आपल्या शहरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं वेळोवेळी खूप सगळ्या ज्या काही सूचना येतील किंवा ज्या काही अनेक चांगल्या गोष्टी कशा पद्धतीने करता येतील याचा जो चर्चा विनिमय असेल, जे काही सूचना असतील त्याचं प्रशासनाच्या वतीने दखल घेऊन तात्काळ तशी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि शेवटी हा आनंद सोहळा आपल्या शहराचा वैभव वाढवणार आहे. सर्वांना एक संधी आहे वारकऱ्यांची सेवा करण्याची, त्यासाठी सर्व मिळून आपण अतिशय आनंदात आम्ही सगळी सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर हे होते नगराध्यक्ष भरत शेठ शहा आणि इंदापूर नगरपालिकेचे CEO रमेश सर ढगे. तर त्यांनी आपल्यासोबत बातचीत करताना सांगितलेलं आहे की उद्या जी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरामध्ये येणार आहे, त्यासाठी सर्व इंदापूर शहर आणि इंदापूरकरवासीय सज्ज झालेले आहेत. त्यांनी स्वतः या ठिकाणी पालखीचा ज्या ठिकाणी गोल रिंगण होणार आहे त्या गोल रिंगणाचा मैदानाची पाहणी केलेली आहे. प्रत्यक्षात त्यांनी पाहणी करून सर्व सोयी सुविधा इंदापूर तालुक्यातील असतील किंवा शहरातील असतील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यांनी ही सेवा बजावलेली आहे. आणि त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा आहे. असं कॅमेरामॅन निचिकेत सह मी अक्षय यादव, इंदापूर.